जगन विरुद्ध दर्शन. भव्य दर्शन कशा प्रकारे गोलंदाजी करतो, काहीसा गुगली चेंडू टाकण्यास माहिर. यावेळेस मात्र पुलटा चेंडू होता, चेंडू जाईल सिद्धेश पोचनाक यांच्याकडे. काहीसं खराब फंबल झालं होतं, परंतु सुंदर कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळालंय आणि एक धाव पूर्ण केली होती. त्याचप्रमाणे दुसरी धाव देखील सुरेखरित्या पूर्ण केले. धावसंख्येचं खातं ओपन केलंय 2च्या मदतीने प्रशांत. चला पुढे चेंडू पुन्हा एकदा जगन्याचा, पुन्हा एकदा स्टेप अप केला या ठिकाणी. मात्र पहिला चेंडू पाहिल्यानंतर जगन यांनी खरपूस समाचार घेतला होता. पहिला चेंडू ह्याला म्हणतात क्लासिकल बॅट्समन, कारण पहिला चेंडू पडला होता. त्यांना समजलं चेंडू जर का टप्पा पडला तर मिळणं मुश्किल आहे, त्यामुळे चेंडूला टप्पा पडून द्यायचं नाहीये. ज्याप्रमाणे आपण आता झायला इंग्लंड विरुद्ध इंडिया सिरीज मध्ये अभिषेक शर्माला पाहिलं होतं, कोणत्याही गोलंदाजाला सेटल होऊन देत नव्हता. अशा प्रकार या ठिकाणी पाहूया आता क्षेत्ररक्षकाची काय कशा प्रकारे भूमिका असते. नक्कीच कर्णधार काही थोडंसं क्षेत्ररक्षण करेल. नक्कीच चला, ज्याची या ठिकाणी आतुरता होती तेच झालंय. नक्कीच या ठिकाणी मात्र जगन आणि सुरेख फटकेबाजी करतोय, चेंडूला ट्रॅव्हल करतोय, जातोय सीमारेषे बाहेर, येतोय. जगन याच्या बॅग मधून निघायला हा सलग दुसरा चौकार. धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या पोहोचले दुहेरी अंकामध्ये 10 धावा. पहिला चेंडू मात्र दर्शनचा होता, नंतर मात्र जगननी दर्शन दाखवलंय, सीमारेषे बाहेर चेंडूला पाठवलंय. धावसंख्या मात्र धावायला लागले. पुढील चेंडू पुन्हा एकदा दर्शनाचा. माझ्या बाजूला गोललेखक सुद्धा दर्शन आहे. दर्शनने आपले दर्शन काल दाखवले होते. नक्कीच 2 सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये. यावेळेस मात्र पंचांकडे दात मागितले, दात फेटलतात, पंचांचा इशारा येतोय. दोन्ही हात समांतर, धावा मिळतात अवांतर धावेळे. धावसंख्या पुढे सगळे, धावसंख्या झाले 11. चला पुन्हा एकदा जगन कैसा अंडर प्रेशर. आपण जर जगनचा उल्लेख केला, मी मागल कित्येक मॅच नंतर जगन जोपर्यंत कुमार होता तोपर्यंत बॅटिंग काहीशी खास लागत नव्हती. जोपर्यंत त्यांचं रूपांतर श्रीमध्ये झाले, बॅटिंग त्यांचे तळपळा लागले. लग्नानंतरच्या झालेल्या पहिल्याच मॅच मध्ये त्यांनी 8 चेंडूमध्ये 8 चौकार ठोकले होते. असा जगन स्ट्राईक वरती पाहतोय आपण. पुन्हा एकदा आकोड पॅटने चेंडू टोलला, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, येतोय. पाहूया पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहावी लागेल. चौकार येतोय, 1 बाउंड सीमारेषे बाहेर येतोय. सलग तिसरा चौकार या सामन्यातील, या चषकातील पहिले चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल आपल्याला जगन यांच्याकडून. धावसंख्या मात्र धावा लागले, धावसंख्या पोहोचले 15 धावांवरती. दर्शनने मात्र पहिला चेंडू सुरेख टाकला होता, दुसरा, परंतु पुढील 4 चेंडूमध्ये खरपूस समाचार घेतलाय तो जगन यांनी. या ठिकाणी पुन्हा एकदा सुरेख पट्टा आहे, चेंडू खाली. या ठिकाणी रवींद्र आले, परंतु चेंडूला पकडले तत्पूर्वी 1 धावा पूर्ण केली. एका धावेने मात्र धावसंख्या पोहोचले 16 धावांवरती. 16 धावांच्या मदतीने धावसंख्येत षटकाची समती झाली. पहिल्या षटकाच्या समतीनंतर पूर्ण षटक जगन यांनी खेळून काढलं होतं. षटकाच्या समतीनंतर धावसंख्या झाली 16 धावा, 1 बिनबाद 16. चला, यूट्यूब वाल्यांसाठी स्पेशल अनाउन्समेंट आहे. गुड मॉर्निंग. चला चला जगन यांच्याकडे पुन्हा एकदा चेंडू, चेंडू चाललाय कव्हरच्या दिशेला. पुन्हा एकदा रवींद्र चेंडू खाली येतील तर चेंडूला पकडते, तत्पूर्वी मात्र दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल आणि या ठिकाणी खराब रनिंग बिटवीन द विकेट. प्रशांत याची, प्रशांतला माघारी परतावे लागेल. प्रशांतचा जर्सी नंबर आहे 1 आणि एकच धाव घेत, 2 धाव घेताना मात्र प्रशांत माघारी परतलाय. गोल्डन डक
प्रशांत जनावरती लागला या सामन्यातील पहिलाच गोल्डन डक. एकही चेंडू न खेळता माघारी परतलाय प्रशांत. स्ट्राईक वरती गेला रोशन, नॉन स्ट्राईकला रोशन. चला संकेत मोगरे पुन्हा त्या गोलंदाजी मार्कवरती सामना करेल. जगन या ठिकाणी पुन्हा चेंडू त्या दिशेने चालला. यावेळेस मात्र सुनील मोगरे चेंडू खाली येतील. या ठिकाणी पुन्हा धावबादचा प्रयत्न होऊ शकतो का? अरे रे पाहू या ठिकाणी काय होतं. फंबल झालं होतं मित्रांनो. या ठिकाणी जर का चेंडू हातामध्ये बसला असता तर या ठिकाणी बॅक टू बॅक दुसरा रनआउट पाहायला मिळाला असता. आणि जर का रनआउट जगनच्या रूपाने असता तर खूप महागड झटका ठरला असता. पाहूया पुढील चेंडू पुन्हा संकेत याचा काय समजलेला. चेंडूला ट्रॅव्हल केलाय. पॉईंटच्या दिशेला चेंडू जातोय. मैदानाला गुद 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 गुदल्या करत सीमारेष बाहेर येतोय. जगन याच्या फलंदाजीतून पहिलं पुन्हा एकदा चौकार. धावसंख्या मात्र पोहोचले 23 धावांवरती. मी सन्माननीय काशीनाथजी मोरे साहेब यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे दिनेशजी मोरे आले त्यांना सुद्धा विनंती असेल त्यांनी सुद्धा स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पुढील चेंडू मी राजेंद्रजी जाधव यांना विनंती करतो त्यांनी अशोकजी पोसरेकर यांचा सत्कार करायचा आहे. मी अशोकजी पोसरेकर यांना विनंती करतो त्यांनी यायचं आणि आपला सत्कार स्वीकार करायचा, सन्मान स्वीकार करायचा आहे. चला निखिल, वारंवार सूचना होते सामना चालू असताना कोणत्याही खेळाडूने प्रॅक्टिस करायची नाहीये. या ठिकाणी पुन्हा एकदा रिव्हर्सिव्हचा प्रयत्न केलाय. चेंडूला पाठवलाय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. पाहूया पंचांचा इशारा येतोय. बिग बिग षटकार. ये है छत्रपतींचा छावा मिळाला 6 धावा. त्याचप्रमाणे या ठिकाणी सद्गुरू सेवा मंडळ लाभील मोरेवाडी मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य काशीनाथजी मोरे साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती करतो त्यांनी यायचं स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी पाहूया तिसरी धाव घेण्यात यश येतंय का? नक्की सुंदर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 3 धाव्याने मात्र धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या पोहोचले 26 या आकड्यावरती, सॉरी 32 या आकड्यावरती. आपण पाहतोय चेंडू झालेत 11 चेंडू नंतर प्रथमतः दुसरा गोल फलंदाज या ठिकाणी फलंदाजीसाठी गेलाय रोशन. चेंडू बोलाला रोशन आणि चेंडूला पाठवलाय. पाहूया काय होतंय. क्षेत्ररक्षकाची मला वाटतं झोप झाली नाहीये. दारा समोर आली केलेवाली आणि जेव्हा झेल आला तेव्हा डोळ्यावरती झोप आली. इशारा येतोय पंचांचा. इशाऱ्याची वाट पाहायला गेल. चौकार आहे का षटकार आहे त्या ठिकाणी ते बाहेरचे क्षेत्ररक्षक खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल त्यांनी डिसिजन द्यायचं आहे. धन्यवाद. साईनाथ क्रिकेट संघ देगाव, जयेश घाणेकर, चिन्मय करंजकर, गुड मॉर्निंग. सकाळ झाले, सर्वांनी उठायचं आहे आता. रोशननी मात्र आल्याला पहिला चेंडू ते चौकार घेतलाय. जगन मला वाटतं 11 चेंडूचा सामना करतोय आणि जवळजवळ 32 धावांवरती खेळतोय. त्याचप्रमाणे मी मगाशीच म्हटलं होतं आपण ग्रामीण ठिकाणी ज्यावेळी आपण टुर्नामेंट खेळत होतो, अजिंक्यतारा चॅम्पियन चषक खेळत होतो, त्यावेळी मात्र ज्यांच्याकडून आपल्याला वारंवार साऊंडच्या मार्फत सहकार्य, मैदानाच्या बाबत सहकार्य, इतर कोणत्याही गोष्टीसाठी जर का सहकार्य लागलं तर वेळोवेळी धावून यायचे असे सन्माननीय श्री अशोकजी पोसरेकर यांच्याकडून पुन्हा एकदा आपल्या चॅम्पियन चषकासाठी 500 रुपयाचे देणगी आले. मी त्यांचं जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करतो. मी सर्वांना विनंती करते एकदा जोरदार टाळा त्यांच्यासाठी. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावसंख्या झाली 36 धावा. एक गडी बाद 36 धावा. पाहूया 36चा आकडा
कशा प्रकारे पाहायला मिळतं स्ट्राईक वरती गोलंदाजी मार्क वरती आलाय सिद्धेश सिद्धेश पोस्टनाक. या ठिकाणी मात्र चेंडू आकुरपटाचा होता, चेंडू विसावलाय, पंचांचा इशारा येतोय. नो चेंडू फ्रीड असेल. त्याचप्रमाणे मी शैलेश जाधव यांना विनंती करतो त्यांनी सन्मान्य काशीनाथजी मोरे साहेब यांचा सत्कार करून घ्यायचा आहे. मी त्यांना विनंती करतो त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. चला फ्रीड असेल, नो चेंडू आहे. कोणत्या प्रकारची धाव घेतली गेली नाहीये. क्षेत्ररक्षण चेंज करू शकत नाही आपण. पहिला चेंडू पव्या फ्रीड असेल. जगन बोर्ड यांच्याकडे फ्रीडचा फायदा घेतात का? चेंडू फुलटवत होता, चेंडू टोला होता. या ठिकाणी एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. तत्पूर्वी 2 धावा घेण्यात यश आले. त्यावेळी तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? आणि नक्कीच 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 3 धावा पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण आणि खराब थ्रो. 3 धावेने धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या पोहोचले 36 37 प्लस 3 40 धावा. नक्कीच मित्रांनो गणित माझं खूप चांगलं आहे. जरी का 10वीला टेस्टमध्ये एक पुरवणी लावून 20 पैकी 2 मार्क पडले होते. त्यानंतर मात्र गणितमध्ये सुधारणा केली होती मी. त्यानंतर रोशननी मात्र चेंडू टोलला. रोशननी पुन्हा एकदा नाव रोशन केलंय. चेंडूला पाठवलाय, पुन्हा एकदा जातोय सीमारेषेच्या बाहेर येतोय. खन खन खणखणीत चौकार. सर या ठिकाणी पाहतोय आपण पुन्हा 2 धावा. 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाले 44 धावांवरती, सॉरी 46 धावांवरती पोहोचले. जगन मात्र पहिल्या चेंडूपासून आहे, परंतु त्यांचा स्टॅमिना पाहायला मिळणार आपल्याला. 2-2 धावांवरच्या या ठिकाणी रोखून देतात. पाव्या 50 पार होतोय का? 46 वरती पोहोचलाय. रोशनला मात्र पुन्हा एकदा फटकेबाजी करावी लागेल. पाव्या रोशन कशा प्रकारे फटकेबाजी करतोय. या ठिकाणी मात्र पंचांचा दोन्ही समांतर येतात. धावा अवांतर मिळतात. अवांतर धावे धावसंख्येत भर पडले. धावसंख्या पोहोचले 47 धावांवरती. चला पुन्हा धावून पाहतोय. पुढील चेंडू सामना कशा प्रकारे करतात. रोशन आणि चेंडू टोळला. पाहूया काय होतंय. झेल होते काय? नो मॅच लँडमध्ये चेंडू पडतोय. नक्कीच चेंडू खाली ती रवींद्र येईल. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. या ठिकाणी 3रा धावेचा प्रयत्न केला जाईल. सुंदर सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. मित्रांनो पहिला चेंडू पासून खेळतोय. जवळजवळ 12 चेंडूचा सामना केला तरी सुद्धा स्टॅमिना पाहायला मिळतोय. फक्त चौकार आणि षटकारामध्ये नाही तर एकेरी दुहेरी तिहेरी धावांवरती सुद्धा भर घालतोय असा जगन. आणि धावसंख्या झाले पुरा 50. 2 नंतर 3 येतात. चला पुढील चेंडू पुन्हा एकदा थोडा विलंब घेतात. नक्कीच कारण मित्रांनो दमलाय. आपण आज थेट प्रक्षेपण पाहणार आहोत दुपारी 2 वाजता. नंतर इंडिया विरुद्ध इंग्लंड दुसरी ओडीआय सिरीज. प्रॅक्टिस फॉर रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. चेंडू टोलवला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर येतोय. खणखणीत चौकार. चौकार मारलाय खजिनदाराने, सॉरी षटकार मारलाय खजिनदाराने. खुश झाले सेक्रेटरी. नक्कीच मित्रांनो धुरंदर फलंदाजी करतोय जगन. वैयक्तिक 41 धावांवरती खेळतोय जगन. पुढील चेंडू पुन्हा एकदा जगन यांच्यासाठी पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न. चेंडूला पुन्हा एकदा पाठवला. पावे जातोय का सीमारेषे बाहेर. चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर. येतोय चौकार. नको शिला, नको मुन्नी, नको मला पारू. जगन यांचा गेम आहे सुरू. संपलाय. वैयक्तिक 45 धावा खेळून माघारी परतलाय. नाबाद माघारी परतलाय जगन. बॅक टू पवेलियन. धावसंख्याचं डोंगर उभं केलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 60 धावा.
जिंकण्यासाठी 61 धावांची गरज असेल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जगन यांच्यासाठी. चला एबीसी सॉरी जय शिवाजी वावकर संघ आपण एका बाजूने आतमध्ये जायचं आहे. यानंतरचा होणारा सामन्यासाठी आपण नाणेफेकीकडे बोलतोय. यानंतरचा होणारा सामना असेल श्री गणेश क्रिकेट संघ उनवरे विरुद्ध राधाकृष्ण क्रिकेट संघ पांगारी. पाहूया आपण दुसऱ्या लीग मधील हा पहिला शेवटचा सामना असेल. यानंतर आपण नॉकआउट मध्ये प्रवेश करणार आहोत. साखळी सामन्यातील हा शेवटचा सामना असेल. आपण यानंतर नॉकआउट मध्ये जाणार, सुपर 8 मध्ये जाणार आहोत. हा सामना असेल राधाकृष्ण क्रिकेट संघ खापरेवाडी विरुद्ध श्री गणेश क्रिकेट संघ गणेशवाडी. चला दोन्ही संघांकडे विनंती असेल नाणेफेकीसाठी यायचंय. चला निखिल चव्हाण आपण यायचंय. त्याचप्रमाणे महेंद्र शिगवन दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित राहायचे. चला 61 धावांचं आव्हान असेल. आपण पाहणार आहोत हा धावांचा पाठलाग. चला 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 61 धावांची गरज. चला राधाकृष्ण क्रिकेट संघ पांगारी हा संघ नाणेफेक जिंकला आणि त्यांनी प्रथम डिसिजन काय त्यांचा फलंदाजी स्वीकारले. नक्कीच मित्रांनो फलंदाजी यासाठी असू शकते कारण टार्गेट सेट करायचं आहे आपल्याला, सामने स्पर्धेमध्ये जिवंत राहायचंय याचा मागचा मानस असेल. चला स्पीडअप थोडं घ्यायचं आहे. जरी सुद्धा 61 धावांचं आव्हान असेल तरी सुद्धा जो स्ट्राईक वरती फलंदाज चाललाय संकेत याच्या बाजूमध्ये तेवढी ताकद आहे की तो हा सामना आपल्या संघासाठी जिंकून आणू शकतो. काल आपण असे अनेक पराक्रम होताना पाहिलेत. चला अंपायर सामना चालू करने का है, सॉरी मॅच चालू करो. पहिला चेंडू काशीराम भुवर, चेंडू हवेमध्ये, पाव्या चेंडू खाली प्रशांत येतोय. पाव्या पूर्ण मैदान शांत करतोय का नाही. मैदान शांत झाला असता जर का हा झेल पकडला गेला असता. काल सुद्धा एका क्षेत्ररक्षकाने झेल सोडला होता, त्यानंतर त्या फलंदाजाने जवळजवळ 45 धावा कुठला होता. ज्यावेळी झेल सोडला होता तेव्हा तो फलंदाज 17 धावांवरती खेळला होता. झेल सोडल्यानंतर त्यांनी 45 धावांवरती मजल मारली होती. लोंगांच्या दिशेला तो झेल सोडला गेला होता. चला पुढील काय कानमंत्र देत आहेत जयेश.
काशीराम भोवड आपण जर उल्लेख केला जगन भोवड आणि काशीराम भोवड यांचा, जर एकाने फलंदाजी केले दुसऱ्याने कमान संभवले ते गोलंदाजीची कशा प्रकारे गोलंदाजी करतात पाहूया. चला थोडं स्पीडअप घ्यायचंय. जे जय शिवाजी वावगर संघाचे एक्स्ट्रा खेळाडू आहेत त्यांनी थोडं खाली बसायचंय. पुढे चेंडू पुन्हा एकदा आकुडपटा चेंडू, चेंडूला ट्रॅव्हल केलंय पाहूया. चेंडू जातोय का सीमारेषे बाहेर आणि 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 प्रयत्न केला होता, प्रयत्नात आलंय अपयश, यश मिळालंय. फलंदाज आला, चेंडूच चाललाय सीमारेषे बाहेर येतोय. कणकण कणकणीत चौकार. करण फलंदाज आहे, करण मारले 4 रन. चला पुढील चेंडू पुन्हा त्या करण्यासाठी पुन्हा आकुडपटा चेंडू. यावेळेस मात्र चेंडू खाली जगन येत आहेत पाहूया झेल होतोय का. आणि यावेळेस मात्र मैदानाचा जो खोलगड भाग आहे त्यामुळे काय न समजल्या चेंडू तिसऱ्या धावेची प्रयत्न केला, तिसऱ्या धावेवरती प्रयत्न केला, त्या प्रयत्नात आलं यश. 3 धावांनी धावसंख्या पोहोचली, धावसंख्या पोहोचली 7-8 धावा. चला समीकरण मात्र बदलतंय. 3 चेंडूचा सामना झाला, 3 चेंडूमध्ये 8 धावा आलेत. रन रेट पाहिजे आपल्याला जवळजवळ 20चा. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. जगननी जर आपण पाहिले तर वन मॅन आर्मी सारखा खेळ केला, वैयक्तिक 44 धावांवरती नॉट आउट राहिला होता. अशाच प्रकारची खेळी मात्र संकेतला करावी लागेल. चेंडू सुरेख होता, स्लोवर गतीमध्ये प्रवेश वेरिएशन केलं होतं. 9 समजला चेंडू संकेत याला. काशीराम भोवड मूर्ती लहान परंतु कीर्ती महान, अनुभव खूप आहे. दांडग अनुभव म्हटलं जातं ते काशीराम भोवड यांच्यासारखा गोलंदाजांनाच. बघा हा आपण क्रिकेट खेळतो, हा आपला हलगर्जीपणा आहे. आपलं सेफ्टी फर्स्ट. यष्टीरक्षक आपण जर काय यष्टीरक्षण करतो तर आपल्याला सेफ्टी ही खूप महत्त्वाची असते. पाहूया पुन्हा एकदा संकेत स्ट्राईक वरती आहे. या ठिकाणी मात्र पुन्हा चेंडू हवेमध्ये आहे. यावेळेस पाहूया झेल होतोय का. चेंडूला पाठवलंय सीमारेषे बाहेर, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर येतोय. 1 बाउन्स चौकार. धावसंख्या पोहोचले दुहेरी अंकामध्ये, धावसंख्या झाले 12 धावा. चला पुढील चेंडू या ठिकाणी पाहतोय आपण संकेत मोगरे. कशा प्रकारे या ठिकाणी 12 धावांचं आव्हान, अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. पहिला चेंडू एकच चेंडू बाहेर आणि पुन्हा झेल होतो का पाहूया. चेंडू खाली प्रितेश येतोय आणि त्या प्रकारे मात्र कोणती चूक नाही. आपल्या छोट्या छोट्या पावलाने मोठे मोठे पावलं टाकत गेला आणि झेल पकडला, माघारी पाठवलं ते संकेत मोगरे आला. षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक गुणलेखक दर्शन आपल्याला सांगतायत 12 धावा 1 गडी बाद. संकेत याची जागा कायसाठी गेलाय आणि केत. चला थोडा स्पीडअप घ्यायचा आहे आपण. आजच्या दिवसातील आपण दुसरा सामना पाहतो. यानंतरचा तिसरा सामना असेल राधाकृष्ण क्रिकेट संघ खापरेवाडी विरुद्ध श्री गणेश क्रिकेट संघ उन्हावरे गणेशवाडी. स्ट्राईक वरती मात्र करण जाईल कारण षटक समाप्ती झाली होती. चला थोडं काशीराम भुवर थोडं स्पीडअप घ्यायचं आपण. कर्णधार हातात थोडा वेळेचं सहकार्य करायचं आहे. पंचांची विसाल वाजले. करण पुन्हा त्या स्ट्राईक वरती आहे. पाहूया करणला मोठी फटके खेळावे लागतील. समीकरण राहिलंय मित्रांनो 12 चेंडूमध्ये 49 धावांची गरज.
12 चेंडू आणि 49 धावा. चला पुढील चेंडू, पहिला चेंडू या ठिकाणी जयेश याचा. या ठिकाणी चेंडू टोलला, चेंडूला पाठवलंय प्रितेश. या ठिकाणी सुरेख क्षेत्रक्षम पाहायला मिळतंय. चला सुरेख क्षेत्रक्षम पाहायला मिळतंय. 11 चेंडू आणि 48 धावांची अजूनही गरज. मोठे फटके, 8 षटकार किंवा 7 षटकार तरी आले तरी सामना जय भवानी संघापुढे पाहायला मिळते. मित्रांनो, जर संघाचा सामन्याचा उल्लेख केला तर एकीकडे जय भवानी आणि एकीकडे जय शिवाजी अशा दोन्ही संघांचे नाव आहेत. जय भवानी फरारे, जय शिवाजी वावगर. पण बऱ्याच वेळा हे सामने पाहिलेत आपण अजिंक्यतारामध्ये सुद्धा किंवा त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील अनेक टुर्नामेंटमध्ये आपण हे सामने पाहिले. हा सामना पाहिलाय. 50-50चा सामना असतो प्रत्येक वेळी. या ठिकाणी पुश केलंय, पॉईंटच्या दिशेला चेंडू खाली आले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक एक धाव पूर्ण केलं. एका धावेने धावसंख्येत भर पडले, धावसंख्या पोहोचले 1-4, 14 धावा. चला सामना काहीसा संत गतीने चाललाय, थोडा शांत चाललाय. चौकार षटकार येत नाहीयेत. करणला मात्र पवित्र आक्रमकता पाहावी लागणार आहे. या ठिकाणी आकृपटाचा चेंडू, चेंडूला पाठवलं सीमारेषे बाहेर. कॅच, काशीराम भुवर काय कॅच पकडले मित्रांनो. एकदा जोरदार क्षेत्ररक्षकासाठी कॅच पकडले की बॉलने काशीराम भुवर यांना पकडले अजून माहित पडलं नाही, परंतु फलंदाज मात्र बाद झालाय करण याच्या रूपाने. नक्कीच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांच्यामध्ये यांचं नामांकन नक्कीच होणार आहे. आपण कालपासून सुरेख असे झेल पाहिले होते. त्या ठिकाणी जर क्षेत्ररक्षण करणं म्हटलं तर खूप अवघड आहे. आपण काल त्या ठिकाणी राकेश मांजरेकर यांचा एक सुंदर झेल पाहिला होता बाउंड्री लाईनवरती. आपण आज काशीराम भुवर यांचा एक झेल पाहतोय. या ठिकाणी मिनी हेलिकॉप्टरला चेंडू खाली येईल, जगन येईल आणि सुंदर कमबॅक, सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. बघा मित्रांनो, कॉल करावा लागतो. जर का एकाच नंबरवरती 2 कॉल करायचा असेल तर तो नंबर बिझी लागतो. तशाच प्रकारे एकाच चेंडूवरती 2-2 क्षेत्ररक्षक येत असेल तर ते धोक्याची घंटी असते. प्रितेश आणि जगन आलं होतं सामन्यात. ते स्ट्राईकवरती सिद्धेश पोचला होता आणि मिनी हेलिकॉप्टर उडवला होता, परंतु हेलिकॉप्टरमध्ये थोडी ताकद नव्हती. चेंडू सीमारेषा बाहेरपर्यंत पोहोचला नाहीये. जयेश जर्सी नंबर 0 अजून गोलंदाजी मार्कवरती. चला सामने थोडं स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. चला वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय, काही गरज नाही. मला वाटतं औपचारिकता फक्त बाकी असेल. हा सामना जय शिवाजी वावगर संघाला जास्तीत जास्त रन रेटने जिंकायचा असेल तर कमी धावांवरती रोकावं लागेल. या ठिकाणी पाहूया झेल होते का. तसेच आता ज्यांचं त्या ठिकाणी आगमन झालंय असे दापोली तालुक्यातील माजी उपसभापती, त्याचप्रमाणे कुणबी समाज विकास संघ 18 गाव उन्हाळी विभागाचे प्रमुख सल्लागार सन्माननीय श्री प्रभाकरजी गोलांबळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करतोय. सर्वांना विनंती असे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या महान व्यक्तींसाठी. पुन्हा जा सिद्धेश पोचनाक, चेंडू त्या दिशेने तोडला. पाहूया की जाऊन एक धाव पूर्ण केले, दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का. अनिकेतने थांबवलंय. सिद्धेश आला. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. मित्रांनो बघा, आपला संघ जर पुढील दोन षटकाच्या सामन्यानंतर एकंदरीत धाव संख्या झाले 10 + 5 15 + 4 19.
त्याचप्रमाणे सन्माननीय जी प्रभाकरजी गोलामडे साहेब यांच्यासोबत आलेले त्यांचे सहकार्य सन्माननीय जी वसंतजी करंकर यांच्यासोबत विनंती असेल त्यांनी तुझ्या स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं आहे. आपण जर मित्रांनो अतिथी देवो कक्षाकडे पाहिलं तर आपल्याला अजिंक्यदारा पंचकृषी क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय भावेजी लोंढे साहेब, त्याचप्रमाणे सन्माननीय प्रभाकरजी गोलामडे साहेब, विकासजी जाधव अशा प्रकारचे, त्याचप्रमाणे आपण पाहतोय रोहित बालगोडे अशा प्रकारचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेले दिसतात आपल्याला. चला पंचांचा इशारा येतोय. पंचांचे दोन्ही हात समांतर. पंच कन्हैया वारंवार आपल्या हाताची कसरत करतायत. चला पुढे चेंडू प्रशांत याचा सामना करत अनिकेत. पंचांचा इशारा येतोय. नो चेंडू असेल, फ्री हिट. चला पुढील फलंदाज लवकर पाचारण करायचे. गोलंदाज रोशन येतोय गोलंदाजी मार्गवरती. प्रशांतला मात्र परत माघारी जावं लागेल गोलंदाजी मार्गवरती. चला सामना चला पुढील चेंडू अनिकेत याच्यासाठी. चेंडू लागेल रोशन. आकडपटाचा चेंडू होता. चेंडू विसावलाय नाही. चेंडू 2 पायांच्या गॅप मधून बागे गेला होता. 22च्या रूपाने एक धाव मिळते. पंचांनी 22. धन्यवाद. पंचांसाठी सुद्धा एक सूचना असेल. गुड मॉर्निंग. चला युट्यूबवाल्यांचा आपण कालचा जर जोश पाहिला संध्याकाळी 5:30 नंतरचा, प्रत्येक चेंडूवरती वाह किंवा टाळी येत होती. आता प्रत्येक चेंडूवरती मात्र निराशा दिसते चेंडू खाली. मग सामने तर चाललेत. सामने तर फक्त आपण पाहतोय जय शिवाजी वावगर आणि जय भवानी फरारी संघाचं, परंतु या ठिकाणी निराशा पाहतोय आपण युट्यूबवाल्यांच्या चेहऱ्याकडे. गुड मॉर्निंग. धन्यवाद. संध्याकाळी आपल्याला नक्कीच गुड नाईट करून या ठिकाणी आपल्याला माघारी परतावं लागेल. पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकवरती पोहोचला. सिद्धेश पोचनाक जर्सी नंबर 26 गोलंदाजी मार्गवरती रोशन. या ठिकाणी चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. पाहूया झेल होतोय का. या ठिकाणी चेंडू हलवा होता. नक्कीच झेल सुटला असेल तरी पण धावबाद झालाय. मित्रांनो जर का रनरेटचा प्रश्न असेल तर एक एक धाव सुद्धा खूप महत्वाची असते आणि फक्त त्या संघासाठी नाही तर उर्वरित ज्या संघां जे संघ डिपेंड आहेत त्या संघांसाठी सुद्धा. मी सन्माननीय प्रभाकरजी गोलामडे साहेब यांच्या सत्कारासाठी मी विनंती करतोय. संपूर्ण कमिटी मेंबर्सांना विनंती करतो त्यांनी त्यांचा शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. मी संपूर्ण कमिटी मेंबर्स, सेक्रेटरी, खजिनदार, उपखजिनदार, उपसेक्रेटरी यांना विनंती करतो.
या ठिकाणी आकडपटाचा चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू विसारतो रोशनच्या हातामध्ये, चाललाय बॅस फलंदाज आला तसाच माघारी गेला. जय भवानी संघाचा फरारी संघाला लागलेला हा तिसरा झटका, सॉरी चौथा झटका या ठिकाणी पाहतोय आपण, बॅकफुटवरती जाताना पाहतोय. या ठिकाणी मारोमार विकेटचं पतन होतं मित्रांनो. जसं जसं विकेट पडतात तसा तसा रन रेट वाढत चाललाय. जय शिवाजी वावकर संघ विजय झाला. विजय संघाचे हार्दिक स्वागत. मी श्री गणेश क्रिकेट संघ उन्हावरे या संघाला विनंती करतो आणि एका बाजूने आतमध्ये प्रवेश करायचा आहे. आणि आता झाला ना मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय, ज्याच्या नावावरती वैयक्तिक 14 चेंडू आणि 44 धावांचं खेळी होती असा जगन भुवर ठरतोय आताच्या या मॅचचा सामनावीरचा पुरस्कार. मी सन्माननीय प्रभाकरजी गोलाम साहेब यांना विनंती करतो, त्यांनी जगन भोड यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या जगन भोड यांच्या खेळीसाठी. मित्रांनो, खेळाडूवृत्ती दाखवायची, जर का हरला असेल तरी सुद्धा चला. हा सामना जय शिवाजी वावकर संघाने 36 धावाने जिंकलाय. नक्कीच त्यांच्या रन रेट मध्ये या ठिकाणी भर झाली असेल. चला, आपण या ठिकाणी पाहतोय पहिल्या ग्रुपचा या ठिकाणी टॉप 4 संघ मिळतात. संघांची नावं लक्षात घ्यायची आहेत. लाईव्ह मध्ये आपल्याला ग्रुप ए चा पॉईंट टेबल दाखवण्यात येईल, तरी सुद्धा मी 4 संघाची नावं वाचून दाखवतोय. 4 संघांनी लक्षात घ्यायचंय. पहिल्या ग्रुपमध्ये सुपर 8 मध्ये पहिल्या नंबरवरती असेल सह्याद्री क्रिकेट संघ उन्हावरे, दुसऱ्या नंबरवरती आहे आदर्श क्रिकेट संघ करंजाळी, तिसऱ्या नंबरवरती पोहोचलाय जय शिवाजी क्रिकेट संघ वावगर आणि चौथ्या नंबरवरती पोहोचलाय साईनाथ क्रिकेट संघ देगाव. हे आपल्याला पहिल्या ग्रुपमधले सुपर 4 संघ आहेत. दुसऱ्या ग्रुपमधला सुपर 4 संघ या सामन्यानंतर आपल्याला नक्कीच माहिती पडेल. कोणाला जर पॉईंट टेबल चेक करायचं असेल तर लाईव्ह वरती या ठिकाणी आपण आता पॉईंट टेबल दाखवत आहोत. सर्वांनी पॉईंट टेबल चेक करायचं आहे. चला मित्रांनो, जर आपण या पॉईंट टेबलचा उल्लेख केला तर या मॅच पूर्वी 3 नंबरवरती जो संघ होता धाराई जागमाता दमामे, परंतु मित्रांनो जय शिवाजी वावगर संघाने काय कमबॅक केलं. पहिला 60 धावा उभारल्या, त्यानंतर मला वाटतं जवळजवळ 7 विकेट घेतल्याने हा सामना 36 धावाने जिंकला. त्यांचा हा फायदा त्यांना झाला होता. पाहूया या ठिकाणी पाहूया अजय आणि नॉन स्ट्राईकला अजय आणि सिद्धार्थची सलामी जोडी. स्ट्राईक वरती आहे सुचित,
गोलंदाजी मारते सूचित अजयला पहिला चेंडू चेंडू फुलटॉस आहे टोला चेंडू मिळवता दिशेला पाहूया किती धावा चेंडू खाली विनायक येतोय जर्सी नंबर 12 विनायक चेंडू खाली तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केलेत 2 धावाने धावसंख्या पुढे सरकले धावसंख्या झाले 2 संघाचा खातं पण झाले मित्रांनो बघा राधाकृष्ण त्याचप्रमाणे आताच मिळालेल्या सूचना प्रमाणे राधाकृष्ण क्रिकेट संघ खापरी संघाचे आधारस्तंभ सन्मान्य नितीनजी शिगवण साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झाले त्यांचं या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो त्यांनी स्टेजवरती येऊन स्थान पण व्हायचं आहे अजय काय न समजला चेंडू स्लोवर चेंडू होता सुचित याचा बॉलर आहे सुचित चेंडू पडला आहे उचित काहीशी न समजलेला चेंडू या ठिकाणी पुन्हा आता अजयला कायसा न समजलेले चेंडू पंचांकडे अपील मागितले जाते पंच अपील फेटाळतायत अजयला मात्र सुरू बसत नाहीये मित्रांनो प्रेशर आहे धावसंख्येचं कारण टार्गेट सेट करायचंय जो मी मगाशी म्हटलं होतं मागील सामना पण पाहिला जो जिंकेल तो टिकेल हा सामना सुद्धा त्याच प्रकारचा आहे जो जिंकेल तो टिकेल मित्रांनो पाहूया अजयला मात्र आक्रमक पवित्रता खेळावे लागणार आहे पुन्हा एकदा न समजलेला चेंडू स्लोवर चेंडू होता लेग बायच्या रूपाने एक धाव मिळलं की बॅटकडे पंचांचा इशाराची वाट पाहावी लागेल अंपायर कन्हैया बॅटकट बॅटकट अजयच्या खात्यामध्ये एक धाव सिद्धार्थला मात्र फटकेबाजी करावी लागेल मित्रांनो टार्गेट सेट करायचं खूप मोठं टार्गेट सेट करायचं जर का आपल्या सामन्यामध्ये बरोबर राहायचं असेल तर काहीसा न समजलेला चेंडू खराब यष्टीरक्षण त्या ठिकाणी घरटकर बंधू यांच्याकडून 22च्या रूपाने एक धाव या ठिकाणी अजयने मात्र सुरुवात केली पाहूया चेंडू कुठे जातोय सीमारेषे बाहेर येतोय खन 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 चौकार धावसंख्या पोहोचले धावफलक अजय जाधव आपल्याला सांगतायत 8 धावा षटक समाप्ती आहे का पहिला अंपायर षटक पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचले 8 धावा बिनबाद 8 धावा या ठिकाणी या सामन्या या षटकाच्या मात्र खरपूस समाचार घ्यावा लागेल कर्णधार कोणाला प्राचारण करतात स्वतः कर्णधार येतात गोलंदाजी मार्कवरती निखिल चव्हाण निखिल आणि आपण सिद्धार्थाचा जर उल्लेख केला तर हे 2 खेळाडू घाटकोपर मधून एकाच संघातून खेळताना पाहतात पण सिद्धार्थ आणि निखिल हे संघ दोन्ही खेळाडू आपण एकमेकांना रामजीनगरच्या लीग मध्ये एक साथ खेळताना पाहतो आपण निखिल आणि सिद्धार्थ याला आपण यावेळेस मात्र एकमेकांच्या विरोधात खेळतायत चला एवढा वेळ खर्च करायचा नाहीये कर्णधार निखिल चला निखिल विरुद्ध सिद्धार्थ या ठिकाणी काय न समजा चेंडू निर्धाव चेंडू सांगता काहीसा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे सिद्धार्थची शैली आहे बॅटिंग शैली सरळ बॅटने खेळण्याचा क्लासिकल शॉट खेळण्यामध्ये माहिर आहे सिद्धू परंतु आजच्या या ठिकाणी मात्र काहीसा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तुम्हाला मोठं टार्गेट सेट करायचंय जर का 100 मध्ये वरती यायचंय तर तुम्हाला खूप मोठं टार्गेट सेट करायचंय नो चेंडू टाकलाय चेंडूला टोळला पाहूया पंचांचा इशारा येतोय नो चेंडू आहे फ्री हिट मिळू शकते त्या ठिकाणी नोच्या रूपाने सिद्धार्थला जीवदान मिळालंय फेकीचा नो काढलाय निखिल 9+3 धावसंख्या झाले 11 धावा चला गोलंदाजी चेंज करतात कर्णधार या ठिकाणी माजी कर्णधार यांच्याकडे गोलंदाजी स्वीकारले गोलंदाजी मार्कवरती आलेत शैलेश जाधव अजिंक्यतारा पंचक्रोशी क्रिकेट मंडळाचे सहसचिव आपण मागील सामन्यामध्ये पाहिलं खजिनदार या सामन्यामध्ये पाहतोय सचिव गोलंदाजी करताना
चला पहिल्या ग्रुपमधले आपल्याला टॉप 4 मिळालेत. दुसऱ्या ग्रुपमध्ये कोणता संघ पोहोचतोय? पुढील चेंडू पुन्हा एकदा शैलेश यांच्या फुल टॉस चेंडू होता. चेंडूचा पुरेपूर फायदा घेता आला नाही. चेंडू चाललाय सचिन भानसे यांच्याकडे. तत्पूर्वी मला वाटतं 1-2 धावा घेण्यात यश आलंय. 2 धावणे धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या पोहोचले 7 + 6 13 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा शैलेश यांचा जर्सी नंबर 09 सिद्धार्थ अजून स्ट्राईक वरती. या ठिकाणी फुलटॉस चेंडू होता. चेंडूला पाठवला. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. येतोय बाहुबलीचा मामा कटप्पा आणि चेंडू गेला सीमारेषे बाहेर. एक टप्पा. या ठिकाणी मात्र धावसंख्या धावसंख्या पोहोचले. धावफलक नेते आपल्याला अजय जाधव 17 धावा. सिद्धार्थने मात्र पवित्र आक्रमकता अपनवले. यावेळेस मात्र पंचांकडे दाद मागितले. पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर धावा मिळतात. अवांतर धाव्याने धावसंख्येत भर पडले. धावसंख्या पोहोचले पुन्हा एकदा हलकेशी पुढे सरकले 18 धावा. चला पुढील चेंडू पुन्हा एकदा सिद्धार्थ यांच्यासाठी. या ठिकाणी मात्र मिन हेलिकॉप्टर मारायला गेला तर मिडॉ आपला चेंडू गेलाय मिडॉनला. एक धाव पूर्ण केली. थांबवलंय धावत होतोय का? नाही. अजय यांनी थांबवलं. अजय म्हणतो मी खरपूस समाचार घेतो. काहीसे चेंडू शिल्लक आहेत. षटकारांची गरज आहे. चौकारांची गरज आहे. 19 धावसंख्या पोचवायचे 50 पार. अजयला मात्र खेळावं लागेल या ठिकाणी. अजय या ठिकाणी चेंडूला पाठवलाय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. पाहूया सचिन येतोय. चेंडू खाली. जर का झाडाला लागला असेल नक्कीच. या ठिकाणी झेल सोडलाय. धावसंख्या पोहोचले 21 धावा. ताकद मिळाली नाहीये तेवढे. अजय याच्या एलिव्हेशन मिळालं नव्हतं बॅट आणि बॉलचं. पुन्हा एकदा पाहतोय शैलेश. यावेळेस पुन्हा आता काय आगळा वेगळा शॉट पाहतोय आपण. एक 2 षटकाच्या समाप्तीने धावसंख्या झाले 21 धावा. चला अंपायर थोडा स्पीडअप. दोन षटकाच्या समाधानात धावसंख्या झाली 22 धावा. या ठिकाणी चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो. या ठिकाणी कोणतीही चूक नाहीये. पहिल्या चेंडू मध्ये फंबल झाला होता परंतु सुंदर कमबॅक केलंय. चेंडूला अजयला माघारी परतावं लागेल. अजय बॅक टू पवेलियन. महेंद्र आलाय. महेंद्रने चेंडूला पाठवलं. सीमारेषा बाहेर जातोय. पाहूया पंचांचा इशारा येतोय. 1 बाउन्स. चौकार.
चला नक्कीच आता माझ्या माझ्या इथे कानाच्या इथे पाहिजे अजय महेंद्रने पुन्हा टोळ्या चेंडू पाहिला 2 धावा निघतात का 2 धाव्याचा प्रयत्न केला जाईल नक्कीच सिद्धार्थ परत येईल धावसंख्या पोहोचले 2 धाव्याने धावसंख्या पोहोचले 28 धावा नक्कीच धावसंख्या कायशी अजूनही उच्चांक आताच माझ्या ठिकाणी मिळाल्या कानमंत्रानुसार पुढील सामन्यासाठी आपल्याला समालोचन म्हणून समालोचनामध्ये जे कमबॅक करणार प्रवेश करणार आहेत असा अक्षय जाधव यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे पुढील सामन्यासाठी समालोचनमध्ये ते प्रवेश करणार आहेत मनीषजी लोंढे नसल्या कारणाने ते बोलतात मनीषजी लोंढे यांची जागा मी बनवून करणार आहे अक्षय जाधवचा यांचा आपण आवाज ऐकणार आहोत थोड्या वेळातच या ठिकाणी पुन्हा एकदा आकुडपट्टाचा चेंडू होता 1 धाव पूर्ण केली जोराचा प्रयत्न केला जाईल का नक्कीच या ठिकाणी महेंद्र माघारी जाईल स्ट्राईक वरती जाईल पुन्हा एकदा महेंद्र धावसंख्या हलकीशी पोहोचली धावसंख्या पोहोचले 30 धावांवरती शेवटचा चेंडू असेल महेंद्र चेंडू टोला पाहूया झेल होतोय का चेंडू खाली शैलेश येईल क्या विनायक येईल विनायकने चेंडू सोडला 1 धाव पूर्ण केले दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जाईल तिसरी धाव केली जाईल का पाहूया आणि या ठिकाणी 3 धावा देखील पूर्ण 4थ्या धावेचा प्रयत्न फक्त केला जाईल चला 3 धावा पूर्ण केले 4थ्या धाव्यासाठी आपले विकेट गमावले महेंद्र यांनी 3 धाव्याच्या मध्ये धावसंख्या झाली 33 धावा त्याचप्रमाणे मी मगाशीच म्हटलं होतं कॉमेंट्रीमध्ये पदार्पण करत आहेत अक्षय जाधव यांना सोबतसाठी सुशील चिनकटे यांची गरज आहे तर सुशील चिनकटे यांनी यायचं आहे अक्षय जाधव यांच्यासोबत कॉमेंट्री करायचं आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर मी जेव्हा अक्षयचं नाव घेतलं त्याआधी यूट्यूबला व्ह्युअर्स होते 2000 ज्याप्रमाणे मी अक्षयचं नाव घेतलं यूट्यूबचे व्ह्युअर्स झालेत 4500 हे अक्षय जाधव यांची फॅन फॉलोविंग आहे तर अक्षय जाधव यांनी नाराज करायचा नाहीये यायचं आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण समालोचन करायचंय बघा तुमच्यासाठी यूट्यूबवाल्यांच्या चॅनलचे TRP सुद्धा वाढते चला थोडं जलगतीने जायचंय सिद्धार्थ सुजित संकेत आकाश अक्षय सँडी माही दिनकर अजय गणेश चौतीस धावांची गरज चला
चला या ठिकाणी जर का दोन्ही संघांना जिंकायचं असेल, जर का अंदाजे जर आपण पाहिलं, अंदाजे अंदाजे कमीत कमी समीकरण अंदाजे असं आहे दोन्ही संघांसाठी. बघा धावांचा पाठलाग करतायत 34 धावा. जर का राधाकृष्ण कापलोडी संघाने गणेशवाडी संघाला 20च्या आतमध्ये जर का रोखलं तर त्यांची संधी अजूनपर्यंत असू शकते. त्याचप्रमाणे जर का श्री गणेश क्रिकेट संघ उन्हावर या संघाने हा धावांचा पाठलाग 2 षटकांच्या आतमध्ये जर केला तर त्यांना सुद्धा संधी असू शकते. हा अंदाजे समीकरण आहे, परंतु पाहूया यानंतर जर रिझल्ट आपल्याला यूट्यूब लाईव्ह वरतीच माहिती पडणार आहे, पॉईंट टेबलवरतीच माहिती पडणार आहे. सुजित या ठिकाणी चेंडू टोळला, पाहूया चेंडू खाली दिनकर जातो का, चेंडूला पकडतोय का, 1 धाव पूर्ण केले, एका धावेने समाधान मानलं गेलं. क्षेत्र सुंदरसा बॅकअप त्या ठिकाणी पाहायला मिळालं. संकेतचा जर उल्लेख केला तर दिवसाचे आठवड्याचे 7 दिवस संकेत याच मैदानावरती असतो. पूर्ण मैदानाचा पूर्ण सर्व गुन्हा त्याला माहिती आहे. जर का आपण विचार केला, क्षेत्ररक्षण जर पाहिलं संकेत याचं खूप तगडं आहे. पुढील चेंडू पाहूया, 1 चेंडू मध्ये 2 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुजित गोलंदाजी मार्क वरती आहे. निखिल पंचांचा इशारा येतोय, नो चेंडू नक्कीच फ्रीट असेल. पुढील चेंडू खारती चला थोडा स्पीडअप घ्यायचं मित्रांनो. चला थोडा स्पीडअप घ्यायचंय. नवीन गोलंदाज येतोय. चला गोलंदाजीसाठी आलाय AA आक्कू. आक्कू सुद्धा गोलंदाजी करण्यासाठी सक्षम आहे. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय आक्कू. चला प्रोत्साहन द्यायचंय दोन्ही संघांसाठी. टाळ्या होऊन जाते. आक्कू ज्याचा पुढे चेंडू आकुळपटाला चेंडू होता, पाहूया झेल होतोय का, चेंडू खाली गणेश आलाय, पाहूया चेंडूला पकडतोय का. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केलेत. 2 धावे धावसंख्येत भर पडले. धावसंख्या पोहोचले 5 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती. सुदेश शिगवन युट्यूबवाल्यांना भेटायचं. सुदेश शिगवन या ठिकाणी आकुळपटाचा चेंडू होता, खूप टाइम भेटला होता. चेंडूला पाठवलाय, सीमारेषे बाहेर येतोय. खन 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 खनित चौकार. सीमारेषे बाहेर जातोय चेंडू. धावसंख्या झाले 9 धावा. 4च्या मदतीने 9 धावा. कायसा दबावा खाली. चला आकुला मात्र सुरेख गोलंदाजी करावी लागणार. अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागणार. आपल्या संघाला सामना जिंकवायचा असेल, अचूक टप्प्याची गोलंदाजी नक्कीच आवश्यक असेल. यावेळेस मात्र चेंडू चांगला आहे. पंचांकडे दाद मागे जाते. पंच दाद स्वीकारतायत. वाईटच्या रूपाने धावसंख्या पोहोचले दुहेरी अंकामध्ये 10 धावा. आपण यानंतरच्या मॅच मध्ये आपण आवाज ऐकणार आहोत. आनंदजी भुवड काय पुन्हा एकदा कायचा स्वर मारा, वारंवार स्वर माराचा या ठिकाणी मारा करतोय आक्कू.
आता आपण समालोचक कक्षामध्ये माझ्यासमोर जोडले गेले आनंदजी भुवड साहेब याचा विनंती असेल त्याने सुद्धा आपण त्यांचा सुद्धा आपण आवाज ऐकणार आहोत. पाहूया पुढे चेंडू निखिलेसाठी आखू याचा. हॅलो हॅलो धन्यवाद राहुलजी मांजरेकर साहेब. हे सुंदर असा मारलेला फटका आणि पंचांनी षटकार घोषित केलाय. सुंदर अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला गणेशवाडी संघाकडून. मला वाटतं षटकातील काही चेंडू शिल्लक. पाहूया पुन्हा एकदा गणेशवाडी. आणि आता या सामन्यामध्ये मला वाटतं जिंकावंच लागेल. सुंदर अशी फलंदाजीचं नजरानं आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढील चेंडू सामना खेळतो आणि सुंदर असा मारला फटका. पाहूया चेंडूवरती किती धावा मिळतात त्या. मला वाटतं चेंडू काळी क्षेत्ररक्षण हजार आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालंय आणि 2 धावेवरती रोखून ठेवलंय. 2 धावेवरती समाधान मानावं लागलंय गणेशवाडी या संघाला. पाहूया पुन्हा एकदा 12वा अजिंक्यतारा चॅम्पियन चषक या चषकातील चालेला गणेशवाडी वर्सेस आरके रायडर्स. पुन्हा एकदा या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुढील चेंडू पाहूया चेंडूवरती किती धावा मिळतात त्या आणि सुंदर चेंडू. फलंदाजाला काहीचा न समजलेला चेंडू. निर्धाव चेंडू आणि षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर गणेशवाडी या संघाचे धावसंख्या झाले ते 19. पंच सामना थोडा जलद गतीने चालवायचा आहे. सर्व संघांना सुद्धा विनंती असेल की आपण आपल्याला अजूनही सामने खेळवायचे आहेत. सर्व संघांनी सहकार्य करायचं आहे. जेवढे सामने लवकरात लवकर होतील तेवढा आपल्यालाही आराम मिळेल. आपण लवकरात लवकर घरी जाऊ शकतो. चला पुन्हा एकदा दुसरं षटक. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येते तो संकेत. पाहूया कर्णधाराने संकेत यांच्याकडे जबाबदारी संपवलेली आहे. पाहूया कोणत्या पद्धतीने ते सांभाळतात ते. तसेच गणेशवाडी संघाचा डावखुरा फलंदाज सुचित. आपल्या संघाला जिंकायचं असेल तर षटकार आणि चौकाराची आतषबाजी करावी लागेल. पाहूया सुचित कोणत्या प्रकारे या चेंडूचा सामना करतो तो. संकेत त्यांचा पहिला चेंडू सामना करेल तो सुचित. वैयक्तिक पहिला व संघाचा दुसरं षटक घेऊन येते तो संकेत. स्ट्राईक वरती असेल तो सुचित. पाहूया पहिला चेंडू आणि हा काहीसा खराब चेंडू. नो चेंडू पंचाने नो घोषित केलाय. अवांतर धाव संकेत भर. पहिला फ्री हिट. या चेंडूवरती संधी मिळाली सुचित यांना. पाहूया या संधीचा कितपत फायदा घेतात ते सुचित. पुढील चेंडू संकेताचा आणि सुंदर असा मारलेला चेंडू. पाहूया आणि पंचांचे दोन्ही हात वरती आले. षटकार. मला वाटते या चेंडूचा पुरेपूर फायदा घेतलाय. पाहूया पुन्हा एकदा थेट चेंडूचा पुरेपूर फायदा घेऊन षटकार मारायला तो सुचित यांनी. पाहूया पुन्हा एकदा संकेत. सामना करेल तो सुचित डावखुरा फलंदाज. पुन्हा एकदा सज्ज. पाहूया चेंडूवरती किती धाव मिळतात त्यांनी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. जर का मला तर या आधी मागचा चेंडू जर का फुलटॉस दिला नसता तर मला वाटतं निर्धाव चेंडू गेला असता. पाहूया पुन्हा एकदा सुचित. सुंदर चेंडू टाकला संकेत यांनी. सुचित त्याला काहीसा न समजलेला चेंडू. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा संकेत. सामना करेल तो सुचित आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर असं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू सेट खराब चेंडू. नक्कीच आपण जर या दोन खेळाडूंचा उल्लेख केला तर गेल्या वर्षी झालेल्या अजिंक्यतारा चॅम्पियन चषकमध्ये सुद्धा हे दोन खेळाडू आमने सामने आले होते आणि या चषकामध्ये संकेत शिगवण आणि सुचित भानसे याला जवळजवळ 4 निर्धाव चेंडू टाकले होते. त्याच प्रकारची या ठिकाणी पुनरावृत्ती करायला पाहायला मिळते का पाहूया. संकेत विरुद्ध सुचितची ही लढत. पुन्हा एकदा सुंदर चेंडू होता.
ही धावा निघतात पाहूया. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल कारण चेंडूचा वेट करत बसला त्या ठिकाणी सिद्धार्थ. आपल्याला चेंडूवरती पोहोचायचं होतं. धावसंख्या झाले ते 28. दुसऱ्या षटकातील काही चेंडू शिल्लक. आतापर्यंत 28 धावसंख्या धावफलकावरती लागल्यात. पाहूया पुन्हा एकदा संकेत. सामना करेल तो सुचित. धावसंख्येचा डोंगर उभा करायचा असेल तर षटकारांच्या चौकाराच्या आताचबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा सुचित त्याच्या बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार. सुंदर फलंदाजीचा नजराना आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावरती. आणि मला वाटतं सामना मला वाटतं विन झालाय गणेशवाडी संघ. षटकार आणि सुचित त्याच्या षटकाराने संघ विजय झालाय. तो विजय संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच पराजित झालेल्या संघाचे सुद्धा अभिनंदन.